थाने लोकसभा में महाविकास आघाड़ी ने प्रचार किया, लेकिन अभी तक महायुति के उम्मीदवार का चयन तक नहीं हुआ। ऐसे में एक तरफ थाने लोकसभा क्षेत्र से महाविकास आघाड़ी के उम्मीदवार राजन बिचारे का प्रचार अभियान जारी है और अभी तक महायुति उम्मीदवार की घोषणा नहीं हुई है। आज वासी में मॉर्निंग वॉक कर रहे नागरिकों से राजन बिचारे ने बातचीत की। उनके साथ ही उन्होंने नागरिकों के साथ बैडमिंटन और टेनिस खेलकर भी लुत्फ उठाया। इस बार यह लड़ाई हमें लड़नी है, हम चाहते हैं कि महायुति का उम्मीदवार जल्द तय हो, ऐसी प्रतिक्रिया राजन बिचारे ने दी है। मला वाटतं मी पहिल्यांदाच तिथल्या महायुतीच्या उमेदवारांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आता बघू कधी येत आहेत। शेवटी आम्ही लढण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेलो आहोत आणि लवकरात अपेक्षित आहे की उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर करावा। गेल्या वेळेचा लीड तोडाल असं विश्वास वाटतो। मला वाटतं संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने गेल्या 10 वर्षामध्ये जे काही लोकांना दिलेले आश्वासन आहेत, केंद्र सरकार असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल आणि त्या तुम्ही बघितलं असेल, खास करून त्या काळामध्ये गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये लोकांना दिलेले आश्वासन त्या ठिकाणी पाळले गेलेले नाहीत। तरुण मंडळींना आपण नाराज केलेले आहेत। तिकडचे जवळजवळ वर्षाला 2 कोटी रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार होते, परंतु त्या ठिकाणी दिले गेलेले नाही। आज महागाई वाढलेली आहे, महिलांवरती अत्याचार होत आहेत। अशा सर्व पद्धतीने शेतकरी आज तुम्ही त्रस्त झालेले आहेत, त्यांना दिलेले आश्वासन पाळले गेलेले नाहीत। सर्वसामान्य जनता त्रस्त आहे। अशा परिस्थितीमध्ये ह्या निवडणुका आता लागलेल्या आहेत आणि नक्कीच ह्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री आहे की या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चित्र बदललेलं दिसेल असा विश्वास या ठिकाणी मला वाटतो। मला वाटतं त्या ठिकाणी कॉम्पिटिशन त्यांच्याकडे आहे असं आपण समजूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया।